नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण सुंदर अशा 2 रांगोळी काढणार आहोत. तर इथे मी एक चौकोन काढून घेतला आहे आणि त्या चौकोनाच्या चारही बाजूंनी आपल्याला अशा 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. एक मोठी, एक त्यापेक्षा छोटी आणि एक त्यापेक्षा छोटी, आणि अशा त्याला जॉईंट करायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. ही रांगोळी खूप शुभ आहे. तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर अवश्य ही रांगोळी काढत जा. आणि नेमकं म्हणजे ही शुक्रवार किंवा मंगळवारी तुम्ही आठवणीने ही रांगोळी काढत जा. तर हे बघा, मी त्यावरती असे ऑरेंज कलरने ठिपके देऊन घेतलेत आणि टूथपिकच्या सहाय्याने मी त्याला सागर देऊन घेतला आहे. आणि त्याच्या साईडने आपल्याला लाल पिवळ्या रेषा देऊन घ्यायच्या आहेत. अशा 4 रेषा द्यायच्यात आणि त्यावरती ठिपके द्यायचे आहेत. हे बघा, मी इकडे लाल आणि या साईडने पिवळ्या रंगाने लाईन काढून त्यावरती ठिपके देऊन घेते. माझ्या रांगोळी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा आणि रांगोळी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हे बघा, ही होती पहिली रांगोळी आणि इथे मी दुसरी रांगोळी फ्री हँड रांगोळी काढत आहे. ही फक्त व्हाईट कलरनेच मी इथे काढत आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आणि युनिक अशी आहे. हे बघा, मी इथे व्हाईट रांगोळीने असं काढून घेतले दोन्ही साईडने आणि त्यामध्ये टिपके देऊन आपल्याला वरती अशा 4 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये रेषा देऊन घ्यायच्या आहेत. आणि साईडने आपल्याला असे दुरे काढून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने आपल्याला असे 6-6 दुरे काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला असे ठिपके देऊन घ्यायचे आहेत. तर आजच्या भागातल्या या सोप्या सुंदर रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी इथे वरती असा एक तुरा काढला आहे आणि त्यावरती असे बारीक बारीक ठिपके देऊन घेतले. तर ही होती आजची ही दुसरी सुंदर सोपी रांगोळी. तर दोन्ही रांगोळी पाहिल्याबद्दल धन्यवाद.